26 डिसेंबरला राष्ट्रवादी पुन्हा या गीताच्या तालावर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते थिरकणार असल्याचं स्पष्ट झालंय। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवारांचे पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत। पुण्यात तर काँग्रेसही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत असणार आहे। 2.5 वर्षांपूर्वी 2 जुलै 2023 रोजी अजित पवारांच्या नेतृत्वातील एक गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाला आणि तिथेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचे 8 उमेदवार निवडून आले, तर विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाचे 41 उमेदवार विजयी झाले। दोन्ही पक्ष राज्यात त्यांची ताकद राखून आहेत हेच या आकडेवारीवरून स्पष्ट होतं। मात्र एकमेकांच्या विरोधात लढलेले पक्ष पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं। सुप्रिया सुळेंनीही युतीच्या चर्चेला बळ दिलं। अजित पवारांच्या आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या चर्चा सुरू आहेत, मात्र फॉर्मल प्रस्ताव आलेला नाही अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली। ते जर काही बोलले असतील तर ते विचार करूनच बोलणार ना एकतर, आणि त्याचबरोबर बाकी काय असेल तर माझ्याकडे म्हणजे माझ्याशी कोणीही बोललेलं नाही हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगू शकते। तसं समजायला काहीच हरकत नाही। ज्यावेळेला पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं की भारतीय जनता पक्ष सोडून सगळ्यांना बरोबर घ्या, आणि आता दादा आहे काय आम्ही, ते राजकीय मतभेद थोडेसे संपल्यासारखंच आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये त्या बाबतीमध्ये आनंद उत्साह आहे। पवार कुटुंबातले मतभेद मिटल्याची मोठी माहिती अंकुश काकडेंनी दिली। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हर्षोल्लासित झालेले असताना संजय राऊतांनी शरद पवारांच्या सोबत चर्चा करणार असल्याचं सांगितलं। त्यातच पुण्यात ठाकरेंची शिवसेना अजित पवारांच्या सोबतच्या युतीसोबत राहणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला, तर पुण्यात काकांसोबत युती झाल्यास अजित पवारांना महायुतीत राहण्याचा अधिकार नाही असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। पुण्यात काय घडतंय स्थानिक पातळीवर, खरं म्हणजे अशी युती झाली तर महायुतीत राहण्याचा अजित पवारांना अधिकारच नाही किंवा सत्तेत राहण्याचा अधिकार नाही। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढली तर ती नव्या राजकीय समीकरणाची नांदी ठरू शकते। या सगळ्या पार्श्वभूमीवर 26 डिसेंबरला अजित पवार काय घोषणा करतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा।